कार्यक्रम सुरू केलेले आहेत. तब्बल 22 दिवस हा महोत्सव आपण साजरा करायचा आहे. मी फारसा वेळ घेत नाही. सर्वांनी जे जे आज इथे आहे, काही शासनाचे निर्बंध असल्यामुळे हे अधिक रूपानं आम्हाला सगळ्यांना इथे सामावून घेता येत नाही, परंतु या अत्याधुनिक तंत्राच्या आधारानं आज जगामध्ये लोक पाहत आहेत, त्यांना हा आनंद मिळतोय. सर्वांच्यावरती स्वामी महाराजांची, गुरु महाराजांची अखंड कृपा राहो, हीच या ठिकाणी मी प्रार्थना पीठस्थ देवतांच्या चरणी करतो. आणि या खभप गुरुजींना मी या ठिकाणी जन्मोत्सवाचं हा लवकरात लवकर आनंदानं हा सगळा सोहळा सगळ्यांना बघायला मिळावा ही मी विनंती करतो. प्रतिवर्षी आपण येत चला, प्रतिवर्षी नाही प्रत्येक उत्सवाला येत चला. अवधूत चिंतन हृदय वदत. परंपरेप्रमाणे 2 मिनिटं भजन करून पुन्हा उत्तरंगाच्या भागाला सुरुवात करायची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जीवनगंगामध्ये चारी खंडामध्ये महाराजांचं विस्तृत असं चरित्र आपण अवगाहन करत आहोत. यदच्युत पदच्युता विपद अच्युतै यच्छसी असं गंगेला म्हटलेलं आहे. अच्युताच्या पायापासून निघालेली आणि अच्युताचं पद देणारी अशी गंगा, अशी ही जीवनगंगा सद्गुरू महाराजांची. आणि त्याच्यामध्ये ठळक काही जर स्पर्श करायचं म्हटलं तर महाराजांचं जन्माख्यान आपण आता बघणारच आहोत. 1918 साली महाराज जे स्कूल ऑफ आर्टला गेले चित्रकला शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी. तत्पूर्वी कोल्हापूरला आणि त्यापूर्वीच्या भुदरगड पेट्यामध्ये त्यांना शिष्यवृत्ती म्हणून त्यांचं शिक्षण पुढे चालू झालं. तिथे प्लेग झाला, प्लेगची बाधा झाली म्हणून पण निक्षून सांगितलं भगवंता. मगाशीच म्हटलं आपण पूर्वरंगामध्ये की भाव महाराजांचा सद्गुरूंचा कसा आहे, आपल्या अधिष्ठात्री देवता आणि आपली सद्गुरू यांच्यावर अत्यंतिक अशी निष्ठा आहे. आणि सांगितलं बिब्बे वगैरे काही घालायचं नाही, महाराजांच्या सद्गुरूंच्या कृपेने सगळं काही बरं होईल. त्याप्रमाणे प्लेगमधनं निभावले. आणि केवळ कुठेतरी नोकरीच्या शोधात असताना अमेरिकेत जाण्याचा प्रसंग येत होता आणि त्यातनं सुद्धा काही विशेष मनाला बरं वाटलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये गाणगापूरला जाऊन सलग 7 गुरुचरित्राची पारायण केलेली आहे. आणि तिथून सद्गुरूंचं दर्शन व्हावं म्हणून 1406 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून भाव. त्यातलं 708 किलोमीटर रेल्वेचा प्रवास आहे आणि 698 किलोमीटर पायी गेलेले आहेत महाराज सद्गुरूंच्या भेटीला. 59 दिवसाचा प्रवास आहे आणि 11 दिवस तिथे राहिलेले आहेत. औदूरला जिथे स्वामी महाराजांची भेट झाली तिथे 11 दिवस राहिले आणि शेवटच्या दिवशी व्याघ्रांबरधारी दत्त स्वरूपामध्ये स्वामी महाराजांनी सद्गुरू महाराजांना दर्शन दिलेलं आहे. आणि हे असं लक्षात ठेव, सगळ्यात जीवनातली मोठी घटना आहे सद्गुरूंचं दर्शन आणि दत्तप्रभूंचं दर्शन. तत्पूर्वी
अशा या सगळ्या घटना मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे पानशेत झालं म्हणून वासुदेव निवास असं हे सगळं उत्तरोत्तर कार्य जे आहे ते एका भागात एका चरित्रभाग सांगून होणार नाही. मगाशी महाराजांना अशी विनंती केली की मी जिथे जिथे मला महाराजांची आज्ञा आहे की 100 कीर्तनं करावी गुरु महाराजांच्या चरित्रावरती, आणि मी म्हटलं किमान 2 दिवस करावे लागतील. गुरुवरंग एकच घ्यायचा पण 2 दिवस आख्यान सांगावं लागेल, तेव्हा काहीतरी सांगता येईल महाराजांबद्दल. इतकं विस्तृत आहे, गंगाच आहे ती. थोडंसं कुरुत्रीचं वर्णन बघूया आणि पुढे जाऊ, कारण वेळ पुढे पुढे चाललाय. काय ते साथीदारांचाही विचार करायला पाहिजे नाही का. नुसतेच बसवून ठेवले तर त्यांना आवडणार नाही, कुठच्या म्हणतील हा बुवा नको. त्यामुळे हो हो 8-19चा जन्म आहे, जन्मकाळ 8-19 आहे. हो, महाराजांची हे झाल्यानंतर पाळणा म्हणणार आहे, कर्वेताई म्हणणार आहे पाळणा म्हटला जाईल, आणि त्यानंतर महाराजांची जी आरती आपण गुरुवारी म्हणतो ती आरती होईल आणि मग कीर्तन संपेल. आरतीची पुस्तकं उद्धरी लोका शक्तिपाते, उद्धरी लोका शक्तिपाते, उद्धरी लोका शक्तिपाते जागवी कुंडली. जन्मकथा श्री वामन गुरुची, जन्मकथा श्री वामन गुरुची, वर्णितो कीर्तने ऐका श्रद्धेने श्रवणी. उद्धरी लोका शक्तिपाते जागवी कुंडली, आणि अशी वामन गुरूंची जन्मकथा मी आपल्याला ऐकवतो. आणि कुरुत्री हे सद्गुरु तीर्थ आहे, आता खूप मोठं झालेलं आहे. 1964 नंतर ही मंडळी म्हणजे दत्तम भटजी म्हणजे महाराजांचे वडील, त्यांना आबा म्हणत असत, ते कुरुत्रीला आले. तत्पूर्वी ते कौलवला राहत असत आणि त्यांच्यावरती दत्तप्रभूंची कृपा तर होतीच, पण सद्गुरु नारायण स्वामींची कृपा होती. आणि एक दिवस नारायण स्वामी यांना कोल्हापूर अंबाबाई आणि दत्तप्रभू अशी दोघांची आज्ञा झाली की आपण दुर्गमान पर्वतावर जावं, आणि आज्ञा देवांची घेतली. आणि भर दुपारी 12 वाजता नागेश भटजी म्हणजे आपल्या गुरु महाराजांचे पणजोबा यांच्या दारात नारायणाचा आवाज. नागेश भटजी पूजा आटपून बाहेर आले, बघतात तो काय गुरु महाराज प्रत्यक्ष नारायण स्वामी म्हणल्यावरती आनंद झाला, साष्टांग दंडवत घातलं, पाद्यपूजा वगैरे सगळी केली, भिक्षेची व्यवस्था केली. त्या दिवशी त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे आणि सांगितलं की आपल्याला दुर्गमान डोंगरावरती जायचं आहे, जिथे विजयादेवीचं देऊळ आहे, झोपडी वजा देऊळ आहे, घनदाट असं अरण्य आहे, तिथे जंगली श्वापद आहेत. त्यामुळे पुजारी फक्त सकाळी पूजा करायला जातो आणि परत येतो. त्या ठिकाणी आपल्याला जायचं. त्या दिवशी मुक्काम केलाय कौलवला, आणि तिथून जवळच तारळ्याला नारायण स्वामींचे पूर्वाश्रमातले श्वशुरांचं घर होतं, गुळवणीच ते, पण त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यांच्या विनंतीवरून प्रार्थनेवरून तिथे भिक्षा घेतली आणि शिष्यांना सांगितलं की बरोबर बिब्बे आणि सुई घेऊन ठेवा. कोणी कशाला विचारलं, बरोबर घेतली आणि संध्याकाळच्या वेळेला दुर्गमान डोंगरावरती पोचले. निर्मनुष्य आहे, अरण्य आहे, झोपडीवजा मंदिर आहे, सरपण गोळा करून ठेवायला सांगितलं आणि शेकोटी पेटवलेली आहे आणि भजनाला सुरुवात केली. भजन चालू आहे आणि इतक्यामध्ये एक वाघ लंगडत लंगडत तिथे आला. वाघाला बघितल्यावरती काय होत असेल आपण काही कल्पनाच केलेली नाही. मी फक्त अनुभव घेतलाय की वाघ आहे या भागात, असा अनुभव मला फार हे आला आणि सद्गुरूंच्या कृपेतनी मी त्यातनं वाचलोय. घडलेली घटना आहे, आता सांगत पुढे कधीतरी सांगेल. दिगंबराचा जप करत मी ते अंतर पायी काढलेलं आहे, पण मनामध्ये भीती आहे वाघाची. वाघ होता, ऐकलेला डरकाळी वगैरे काही ऐकलेली नाही, पण त्या भागात वाघ आहे
आणि तो जो बिबट्या होता म्हणजे तो काही माझ्यावर हल्ला करेल अशात काही भाग नव्हता. पण वाघ आहे याच कल्पनेने सगळ्या शिष्यांची गाळण उडाली. वाघाच्या जवळ यायचं कसं? जेमतेम त्याला सांगितलं तो काही करणार नाही. त्याला आज्ञा केली नारायण स्वामींनी, शांत बसून राहा तिथे. शांतपणे तो बसलाय. भजन आटोपतं घेतलं आणि दिवा पुढे न्यायला सांगितला आणि वाघाला म्हटले ये इकडे, काय झालंय तुला, कशाने त्रास होतोय? त्याचा पाय बघितला, पायामध्ये काटा मोडलेला होता आणि ती पिकलेलं होती ती जखम आणि त्यातनं रक्त आणि पू वाहत होतं. जवळ दिवा घेतला आणि सुईनी तो काटा, तो फोड फोडून काटा बाहेर काढला आणि त्याच्यावरती गरम विद्याचे चरके दिले. वाघाला आराम वाटला. त्याच्यापूर्वी ते रक्त आणि जे पू आहे ते आपल्या वस्त्राने पुसलंय. संतांचं कसं, संत कसा दयालू असतो बघा, सद्गुरू कसे दयालू असतात. समत्वम योग उच्चते, इथे समत्व आहे सगळीकडे बघायला. तो वाघ आहे मग त्याच्या रक्त कसं पुसून हे कसं कसं ते नाही, त्याचा विचार नाही केला. आमचे कपडे घाणेरडे होतील का, तो विचारच नाही. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रा करुणे वचो, ही करुणा आहे. आणि वाघ दिवस रात्र कसे बसे झोपली सगळी मंडळी आणि वाघ आपल्या मार्गाने निघून गेला. असं समत्व जे आहे सगळीकडे बघायचं नारायण स्वामींचं. अशा या नारायण स्वामींची या गुळवणी घराण्यावरती कृपा आहे आणि त्या कृपेचं फल आहे. नागेश भटजींना संतती नव्हती, ती स्वामी महाराजांच्या कृपेनी, नारायण स्वामींच्या कृपेनी झाली म्हणून नारायण असं नाव ठेवलं. म्हणजे दत्तम भटजींचे म्हणजे गुरु महाराजांचे आजोबा नारायण, ते सुद्धा वैदिक वृत्तीने वागणारे. प्राथमिक शिक्षण, वैदिकी शिक्षण सगळं घरामध्येच झालेलं असं हे. आणि तिथून 64 मध्ये 1864च्या आसपास कुडुत्रीला येणं झालं दत्तम भटजींचं. आणि 66 साली शंकर शास्त्रींचा जन्म आहे, म्हणजे महाराजांचे थोरले बंधू शंकर शास्त्री यांचा जन्म आहे. महाराज 5वे आहे. एकूण 8 अपत्य झाली. कुडुत्रीचं वर्णन असं आहे, दक्षिणेकडे, कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कोकणाला लागून असलेला जिल्हा आहे. भरपूर पाऊस आहे, भरपूर घनदाट जंगल आहे, भरपूर भात शेती आहे. आता जागा उसानी घेतली. पूर्वी खाली उतरायला लागायचं, खलाटीत असलेलं गाव होतं. आणि कवी म्हणजे हरिभक्तपरायण आणि ज्येष्ठ गुरुभक्त कानडे गुरुजी यांनी केलेलं पद आहे. 1-2 मिनिटात ते पद सादर करतो. कुडुत्रीचं वर्णन असलेलं. आणि त्यांनी मुद्दाम माझ्या घरी येऊन मला, म्हणजे माझ्यावर सद्गुरूंची कृपा किती, माझ्या घरी येऊन मला कीर्तन दिलं. काय हाऊस असेल माणसाला बघा. हे ठाण्याला मी पनवेलला, पण नाही म्हणजे मी येणार तुमच्याकडे, आणि घेऊन आले सगळं. म्हणजे माझ्या सद्गुरूंना केवढी काळजी आहे माझी. त्यांच्या मुखातनं महाराज बोलले तुम्हीच करा कीर्तन म्हणाले. करून घेणारे ते कुडुत्री गावसान साज, कुडुत्री गावसान साज, भोवती डोंगराचा घेर, भोवती डोंगराचा घेर, कुडुत्री गावसान साज, कुडुत्री गावसान साज, कुडुत्री गावसान साज. काजू केळी आंबे फणस, काजू केळी आंबे फणस, बनवे बेटातून शिळ खाली पवन, पेरू बेटातून शिळ खाली पवन. भोवती डोंगराचा घेर, भोवती डोंगराचा घेर, भोवती डोंगराचा घेर. ऐसा निसर्ग रमविगाव धार, ऐसा निसर्ग रमविगाव धार. कैसा गुळवणी गुलाबानी गोड, कैसा गुळवणी गुलाबानी गोड.
असं एक कुठली 50-60 उंबऱ्याचं गाव, 2-3 गल्ल्या असलेलं. आता सद्गुरू तीर्थ होण्याआधी मी बघितलेलं आहे कुठली. त्या जीवनगंगा कुठल्या तरी भागामध्ये त्या ह्याचा फोटोही आहे, तशाच अवस्थेमध्ये आहे की आता विकलं. त्या माऊलींनी सुद्धा महाराजांची जन्माचं ठिकाण जे आहे तिथलं ते तसंच ठेवलेलं आहे, सारवलेल्या अवस्थेमध्ये सारवून छान ठेवलं. आणि गेल्यानंतर तिला जणू काही गुरु महाराजांचे कोणी आले म्हटल्यावर आपलेच कोणी आले असा तिला आनंद व्हायचा. आणि ताटं भरून भरून भुईमुगाच्या शेंगा खायला आम्ही खाल्लेले आहे. अशी माणसं तिने म्हणली, बाबांनी मला भरपूर दिलं म्हणते, महाराजांनी म्हणते बाबा म्हणते बाबांनी भरपूर दिलं. जगाचा उद्धार करणारे ते आहेत म्हटल्यावर का देणार नाही. असो असं हे कुरुंदी गाव. आणि तिथे दत्तम भटजींची दत्तम भटजी एकच ब्राह्मणाचं घर तिथे आलं. आणि ते गुळवणी कुटुंब तिथे आल्यामुळे गावालाही एक प्रकारे आनंद झाला की सुखदुःख सांगायला कोणीतरी. कारण एकच भरोसा तिथे होता, कल्लेश्वर जो कल्लोबाचं देऊळ आहे तिथे, तो कल्लेश्वर देव हाच सगळ्यात त्या कुरुत्रीचा देव. जे काही होईल ते सगळं सांगावं त्या कल्लेश्वरा. विंचू चावला, साप चावला, सगळं कल्लेश्वर आणि बाकीचे सगळं. असं इतकं छोटं गाव. आणि दत्तम भटजींचं आणखी चाललेलं असं वर्णन कटावामध्ये केलंय कवींनी. कुरुत्रीच्या रम्य निसर्गी, कुरुत्रीच्या रम्य निसर्गी, मंगल पवित्र शास्त्राचरणी, मंगल पवित्र शास्त्राचरणी, अग्नी देवाचे गोपासनी, गुळवणी दत्तम भटजींचे अन्निक हे तर नित्याचे, अन्निक हे तर नित्याचे. रातस्नान संध्या करुणीचा, रातस्नान संध्या करुणीचे, रुद्र एकादशी पंचसूत्रसह पवमानाने सावित्रीची पूजा करुणी, श्री गुरुचरित्र करुणी, श्री गुरुचरित्र नेमे करुणी, भोगावती मग जाऊनी ब्रह्मयज्ञ चाले, अन्निकते वैष्णदेव नैवेद्य करून, वैष्णदेव नैवेद्य ऐकून, प्रसाद भोजन परान्न बघून, नंतर विष्णू सहस्रनामी पायन संध्यावंदन करून, रात्री भजन सांप्रदायी नारायण स्वामीचे अन्निक हे तर नित्याचे. ऐकी भक्ती भरताले करुण्याच्या स्वल्प वेळे प्रपंचात सब काही करणे, सारी राणी समाधान अल्प लाभी आनंदे, अन्निक ते नित्याचे. अशा प्रकारे अन्निक चाललेलं आहे. आणि उमा माताही त्याच्यामध्ये मागे नाहीये. आणि मग अशी बघितलं भाव. बरे भाव जो आहे तो भाव असा आहे की आणि काहीतरी प्रसाद व्हावा. 22 वर्ष घोड्यावरून कुरुत्रीची वाडी पौर्णिमेची यात्रा केलेली आहे त्या काळामध्ये. बैल आणि बैलगाडीवाल्याचा खर्च परवडत नाही म्हणून घोडा सोयीस्कर. 30 मैल आहे अंतर. म्हणजे किती आताच्या प्रमाणे 45 किलोमीटर असेल ना साधारण. घोड्यावरून जायचं आणि 22 वर्ष केलेलं आहे. आणि तरी माऊली म्हणते मला प्रसाद पाहिजे आणि उपोषण सुरू केलेलं आहे. स्वकुल उद्धरी उमा सुमाता, स्वकुल उद्धरी उमा सुमाता, स्वकुल उद्धरी उमा सुमाता, कुलहो कृतार्थ सत्कर्म करिता, कुलहो कृतार्थ सत्कर्म करिता, उपासनी धरी उपोषण सदा, उपासनी धरी उपोषण सदा, दत्ता स्मरणी भान हरपता, दत्ता स्मरणी भान हरपता,
बकुल उद्धरी कुमा सुमाला बकुल उद्धरी कुमा सप्तदिनी हो लाभ फुटता सप्तदिनी हो लाभ फुटता सप्तदिनी हो लाभ फुटता प्रसाद पादुका यति बर देता प्रसाद पादुका यति बर देता स्वकुल उद्धरी कुमा स्वकुल उद्धरी स्वकुल उद्धरी स्वकुल उद्धरी कुमा आणि उपोषणाला सुरुवात केली. मला प्रसाद मिळालाच पाहिजे, त्याशिवाय नाही. आणि असे 1 दिवस झाला, 2 दिवस झाले उपोषण आहे, पाणी घेतलेलं नाही, अन्न नाही आणि काही जमेना. तेव्हा शंकर शास्त्री सांगितलं तू सगळं स्वयंपाक विकास सांभाळ आणि देवापुढे बसून राहिल्या. आणि 7व्या दिवशी मध्यान्हकाली तंद्री लागल्यासारखं झालं. पोटात अन्नाचं गण नाही, पाण्याचं थेंब नाही आणि डोळ्यावरती एक प्रकारची अंधारी आल्यासारखं झालं. आणि एवढ्यामध्ये इथे मला पण ठेवा, फुलं उधळायला आम्हाला पण ठेवा. आणि एवढ्यामध्ये मांडीवर काहीतरी पडलं म्हणून चमकून बघितलं तर पुढीमध्ये अष्टगंधयुक्त पादुका होत्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि मान वळून देवाकडे तोंड होतं, पाठमोऱ्या बसलेल्या बघितल्या आणि पाठ वळून बघितलं तर एक भव्य दिव्य संन्यासी यती जाताना दिसले दरवाजाच्या बाहेर. कोण आहे ते कळलं नाही. एवढ्यामध्ये शंकर शास्त्री बाहेरून आले. म्हणजे बघ असं असं झालंय. ते बघायला गेले, इकडे तिकडे कोण दिसतंय का? नाही, कोणी दिसलं नाही. आणि आनंद झाला. हा प्रसाद पादुका आपण रोज दर्शन घेतोय, त्या प्रसाद पादुकांचं केवढं भाग्य आमचं आहे. अजून वेळ आहे, माझं लक्ष आहे. हो ठीक आहे, जन्माची आर्या होईल. आर्या झाल्यानंतर रामारामाची आर्या असते, झाली की सगळ्यांनी फुलं उधळायची. हो. आणि शंकर शास्त्री बघायला गेले पण कोणी दिसलं नाही. पण प्रसाद पादुका बघितल्या आणि आनंद वाटला. दत्तंबडजी ब्रह्मयज्ञ आठवून येईपर्यंत त्याची विधिवत पूजा उमामातेने केलेली आहे. देवाऱ्यामध्ये सुद्धा आईच्या माते उमामातेचा फोटो आहे, पुस्तकातही आहे. अतिशय शालीन सती पतिव्रता. मग अशी मी म्हटलं सती आणि पतिव्रता दोन्ही आणि पुत्रवती. महाराजांसारखा सत्पुत्र जन्माला आला. आनंद वाटला. पादुकांची पूजा यथाविधी केली आहे. त्याचा आपण रोज प्रसाद त्याचा घेतोय, रोज त्याचं तीर्थ घेतोय. किती भाग्यवान आहोत. प्रसाद पादुका वासुदेव निवासमध्ये आहे, त्या अख्ख्या जगाला माहिती झालेलं. दत्त परिक्रमाचे पुस्तक काढले, त्याच्यामध्ये वर्णन आहे प्रसाद पादुका वासुदेव निवासमध्ये पुण्याला. आणि महाराज हे 5वं अपत्य आहे. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे पहिले शंकर शास्त्री, मग नरसुतात्या, मग गोविंदराव, मध्ये एक नाव विसरलं आणि महाराज 5वे. आणि नंतर 3 बहिणी आहेत, तानुबाई, वधूताई आणि सखुबाई, अशा 3 नंतर. चरित्रामध्ये वधूताईंचं वर्णन आहे. त्यांचा अधिकार आपल्याला आपण वाचला आहे. 5 अधिकारी सत्पुरुष घरामध्ये दत्तंबडजी स्वतः, उमामाता, शंकर शास्त्री यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरु महाराज आणि वधूताई अधिकारी. काय त्या फुलावरती कुणाशी मंडळ खऱ्या अर्थाने पूर्वपद्धतीस लावलं, त्याच्यामध्ये खरंच म्हणून मिळतंय सार्थच आहे. आणि अशा प्रकारे आणि जन्मकाल जवळ आला. मार्गशीर्ष दत्त जयंती होऊन गेली आहे. हा प्रसाद उमामातेला मिळाला. आणि दत्त जयंतीला आबा म्हणजे दत्तंबडजी वाडीला गेलेले आहेत. तिथे देवाला पाणी घालताना आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत असा आवाज ऐकला. काय भाव आहे बघा. दत्तंबडजींनाही प्रसाद मिळालेला आहे. म्हणजे कळलं की काहीतरी आपल्याला त्याचा प्रसाद आनंद मिळणार आहे. आणि काळ आला जवळ. 1808 मार्गशीर्षी 1808 मार्गशीर्षी
कृष्णत्रयोदशी रात्र प्रथम प्रहरी कृष्णत्रयोदशी रात्र प्रथम प्रहरी ज्येष्ठा वृश्चिकी सोम ज्येष्ठा वृश्चिकी सोम जन्मे वामन गुरुवारी राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम सद्गुरु योगराज स्वामी महाराज की जय. सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करायचं. जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली म्हणा. जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली. देवी कृपेची सावली उद्धरिया माऊली देवी कृपेची सावली उद्धरिया माऊली देवी कृपेची सावली उद्धरिया माऊली. वामन गुरु माऊली जय जय 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 सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली जय जय वामन गुरु माऊली जय जय सद्गुरु माऊली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव परमपूज्य योगीराज श्री गुरु महाराज की जय. जय सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर. नाही म्हणून